नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे श्रावण शुक्रवारची देवीची कथा। कहाणी शुक्रवारची देवीची। आटपाट नगर होतं। तिथं एक व्यक्ती राहत होता। तो दारिद्र्याने फार पिडला होता। त्याची बायको शेजारच्या घरी एके दिवशी बसायला गेली। आपल्या गरिबीचं गाणं गायली। शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं। ती म्हणाली, बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर। हे शुक्रवार तू श्रावणापासून धर। सारा दिवस उपवास धरावा। संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी, नंतर आपण जेवावं। याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं। ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत धरू लागली। त्याच गावात तिचा भाऊ राहत असे। तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला। साऱ्या गावाला आमंत्रण दिलं। बहिणीला काही बोलावलं नाही। ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील। पुढे दुसऱ्या दिवशी भावाकडे खूप लोक जेवायला येत होते। पोटभर जेवित होते। बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला। सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली। पुष्कळ पानं मांडली होती। एका पानावर जाऊन बसली। शेजारच्या पानावर मुलांना बसवलं। सर्व पानं भरली, सारं वाढण झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं। वाढता वाढता तिच्या पानाशी आला। ती खाली मान घालून बसली होती। तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, यामुळे मी तुला काही बोलवलं नाही। आज तू जेवायला आलीस, आता उद्या काही येऊ नको असं सांगून पुढं गेला। ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली। दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल। बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे, बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे। आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली। भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला। ती खाली मान घालून बसली होती। भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस। तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपली डुकरणीसारखी पोरं घेऊन आलीस, तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन। तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं। जेवून उठून चालती झाली। पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली। भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली। फार दुःखी झाली। देवाची प्रार्थना केली। सारा दिवस उपवास घडला। देवीला तिची दया आली। दिवसांदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली। असं करता करता वर्ष झालं। बाईचं दारिद्र्य गेलं। पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली। भावाला जेवायला बोलावलं। भाऊ मनात ओशाळा झाला। बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये, नाही काही म्हणू नको, घरी काही जेवू नको, उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही। बहिणीनं बरं म्हटलं। भावाच्या मनातलं कारण जाणलं। दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफिणी केली, दागदागिने लायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली। तो भाऊ वाट पाहतच होता। ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं। इतक्यात जेवायची पानं आली। ताईचं मान आपल्या शेजारी मांडला। ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं। भाऊ जेवायला बसला। ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली। भाऊ पाहू लागला। मनात कल्पना केली, शालजोडीनं उघडत असेल म्हणून काढली असेल। नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाठी ठेवू लागली। भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढीत असेल। नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर ठेवली, लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला, जिलबी उचलून मोत्यांच्या पेंड्यावर ठेवली। भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे। जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे। भाऊ काही हे समजेना। त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता जेव तरी। तिनं सांगितलं, बाबा, हे माझं जेवण नाही, हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे। माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले। इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला। तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले। झाल्या अपराधाची क्षमा मागितली। बहिणीनं क्षमा केली। नंतर दोघेजण जेवली, मनातली आडी काढून टाकली। दोघांनी देवीचे आभार मानले। भाऊ बहिणीकडे जेवायला गेला।
तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना किंवा कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण गणपतीची म्हणजेच विघ्नहर्त्याची पूजा करतो, त्याची प्रार्थना करतो आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे कहाणी वाचताना देखील कोणतीही कहाणी वाचण्याच्या आधी गणपतीची कहाणी वाचली जाते व मग त्यानंतर पुढची जी कोणती कहाणी आपल्याला वाचायची असते ती वाचली जाते. आज आपण शुक्रवारची कहाणी ऐकली, त्यामुळं ज्या दिवशी शुक्रवार असेल त्या दिवशी तुम्हाला आधी गणपतीची कहाणी ऐकायची आहे व त्यानंतर मग शुक्रवारची कहाणी ऐकायची आहे. या मी व्हिडिओच्या खालती डिस्क्रिप्शनमध्ये गणपतीची कहाणी देत आहे, ती तुम्ही नक्की ऐका. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.